श्री स्वामी समर्थ. ओम स्वामींवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आहे संक्रांतीचा सण. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असतं. म्हणून सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो. या संक्रांतीपासून उन्हाळ्याची थोडी थोडी चाहूल लागू लागते. संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्श, तप याला विशेष महत्त्व आहे. हा पुण्यकारक दिवस मानला जातो. यावेळेस संक्रांतीचा पुण्यकाळ 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजे 6:20 असणार आहे. आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल, म्हणजे मकर संक्रांतीचं वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केशराचा टिळक लावलेला आहे. वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरता जाईचे फूल तिने हातात घेतलेले आहे. पायस, खीर भक्षण करत आहे. सर्व जाती आहे. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने सर्व काही मानसिक ताणतणाव नष्ट होतात. या दिवशी तामसी भोजन करू नये. अभद्र बोलणे टाळावे. कोणत्याही प्रकारचा नशा करणे दूर ठेवावे. मोठ्यांचा मान सन्मान ठेवावा. अपमान करू नये. चुकूनही एखाद्या स्त्रीचाही अपमान आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यावी. मांसाहार वर्ज्य आहे. या दिवशी स्त्रियांनी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करू नये, कारण देवी पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे. काही शुभ रंग सांगितले आहे, ज्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगते. त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडीच देतो. हिरवा रंग देवीलाही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या संक्रांतीला हिरवा रंग शुभ आहे. तेव्हा हिरव्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल, कथिया, गुलाबी असेही रंग निवडू शकता. हेच रंग माता महालक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे सौभाग्याची वृद्धी होते. त्याचप्रमाणे हळदी कुंकूही अत्यंत महत्त्वाचे आहे. कुंकवाचा रंगही लाल आहे. मग तुम्ही लाल रंगाची साडीही परिधान करू शकता. पुढचा आहे केसरी रंग. केसरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. हा केसरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. केसरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे. त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची साडी जरी घेतली तरी तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. गुलाबी रंग हा शांततेचा प्रतीक आहे. तुम्ही गुलाबी रंग सुद्धा वापरू शकता. पूजा करतेवेळीच शांतता पाळा. स्त्रियांना हळदी कुंकू द्या. देवघरातील सुगडे पूजन झाल्यावर तेच सुगडे ओटीसह मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घ्या आणि मातेला ते समर्पित करा. त्याचबरोबर इतर स्त्रियांनाही हळदी कुंकू द्या, वाण द्या, ओटी भरा. तुम्ही बांगड्याही स्त्रियांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. किंवा तुम्हाला आवडती एखादी वस्तू अवश्य
तिळगुळासह हळदी कुंकासह दान करा. शक्यतो स्वतःही हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करा. या शुभचिन्ह आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. सोबत हिरव्या बांगड्यांच्या तुम्ही लाखेची बांगडीही वापरू शकता. काचेच्या बांगड्या घातल्यास त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्लॅस्टिकच्या बांगड्या पूजेच्या वेळी घालू नका, तर काचेच्याच परिधान करा. यावेळेस संक्रांत पिवळ्या रंगावर आहे. मग हळदीचा वापर पूजेत करायचा का? तर होय, केसराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठीच केसरचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग वापरायचा नाही, तो वर्ज्य करायचा आहे. दागिने सोन्याचे आहेत, पिवळ्या रंगाचे आहेत, तर ते धारण करायचे का? तर होय, ते देखील धारण करू शकता. त्याचप्रमाणे देवीने मोती धारण केलेले आहे, त्यामुळे यावर्षी मोत्यांचे दागिने शक्यतोवर टाळावे. देवीने जाईचं फूल हातात घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली या फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही. फक्त जाईचा गजरा फूल वर्ज्य करा. यावर्षी संक्रांती देवी पायस भक्षण करीत आहे. पायस म्हणजे खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं. यासाठीच ती पायस भक्षण करीत आहे, खीर खात आहे. यासाठी या दिवशी आपल्यालाही खीर घरामध्ये बनवायची नाही. कुलदेवीला नमस्कार करून ही सर्व पूजा देवाच्या चरणी समर्पित करा. सर्वांना ही संक्रांत शुभ जाओ, इच्छा पूर्ण करणारी असो, प्रगतीची असो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ओम स्वामिनीला. सर्वप्रथम भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर एक लाईक करा. आपल्या प्रियजनांना शेअर करा. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.